नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली, पण त्यानंतर चांगला राईज ओपनिंगच्या मॉर्निंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये बघायला मिळाला. निफ्टी ऑलमोस्ट 24,600वरून कालचा क्लोज होता 24,700च्या आसपास, 680वरून 24,900पर्यंत गेलेला. जवळपास 2-250 पॉईंटचा राईज दुपारी 12पर्यंत निफ्टीमध्ये आलेला. बँक निफ्टीमध्ये जवळपास 400 ते 500 पॉईंटची तेजी, सेन्सेक्स जवळपास 800 पॉईंटची तेजी केलेली. पण त्यानंतर मात्र मार्केट ॲज युजल काल जसं खाली आलं, क्लोजिंगला ऑलमोस्ट क्लोजिंग येईपर्यंत मार्केटनं ऑलमोस्ट ते गेन गमावलेले. बँक निफ्टी मायनसमध्ये गेलेला जवळ दुपारच्या आसपास. निफ्टीसुद्धा एकदम फ्लॅट आलेला, पण त्यानंतरनं थोडीशी रिकव्हरी बघायला मिळाली. पण ओव्हरऑल पॉझिटिव्ह सेशन दिला. 24,800च्या वरती परत पुन्हा निफ्टी आला. बँक निफ्टी 55,000च्या वरती येऊन बंद झाला. पण ओव्हरऑल आज बोथ वे ट्रेड बघायला मिळालं. सकाळी मॉर्निंग बाय साईडची ट्रेड, दुपारनंतरनं शॉर्ट साईडचे ट्रेड बघायला मिळाले. याचं रिझन DIs बाय करत आहेत, FIs हेवीली विकत आहेत. काल FIs जवळपास 10,016 करोडचं विकले, त्यामुळे मोठं काल सेलिंग FIsकडनं झालं आहे. DIsकडनं 6,700 करोडचं बाईंग काल झालं. पण मला वाटतं आज दुपारच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीनं सेलिंग झाले, आजही FIsचे चांगले सेलिंग आकडे आले असतील. FIsच्या सेलिंगचं कारण आहे US मध्ये 10 इयर बॉन्ड डील्स अपेक्षेप्रमाणे खाली यायला हव्या त्या आलेल्या नाहीत. फिस्कल डेफिसिट USचं वाढत चाललेलं आहे. ट्रम्प टॅक्स कट करण्याच्या धोरणावर आहेत. US चायना ट्रेड डील अनसर्टिनिटीमध्ये गेली परत. अशा काही कारणामुळं जे आहे ते FIचं सेलिंग आपल्या मार्केटला गेले 4-5 दिवस झालं वाढलेलं आहे. आणि आजही जे पद्धतीनं मार्केट खाली आले, निश्चित FIचं सेलिंगाकडे झाले असतील. त्यामुळे बुल अँड बेअरचं हे वॉर चालू राहील असं मला वाटते. मार्केट थोडं कन्सॉलिडेशन करत आहे असं ही एक माझं म्हणणं आहे. कारण निफ्टी ज्या पद्धतीने 21,500वरून 25,000पर्यंत गेलेला, ऑलमोस्ट त्यानंतरनं 25,000च्या आसपास आता खेळताना आपल्याला बघायला मिळते. हे एक कन्सॉलिडेशन फेज मार्केटचे मला वाटतं ती थोडं कंटिन्यू राहू शकते येणारे 2-3 ट्रेडिंग सेशन्स. त्यामुळे ओव्हरऑल टेक्निकली जर ट्रेड करायचं असेल तर कालही आपण ज्या लेवल्स बघितलेल्या आहे ऑलमोस्ट त्यामध्ये ट्रेड केले. 24,600 महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे. 24,600वरून बाउन्स होताना आपल्याला बघायला मिळालं आहे. 24,800च्या वर उद्या राहिला तर 25,000पर्यंत परत पुन्हा बँक निफ्टी अटेम्प्ट करू शकते. निफ्टी परत पुन्हा अटेम्प्ट करू शकते 25,000पर्यंत जाण्याचा. अदरवाईज खाली आलं तर 24,600 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यामुळे निफ्टीला सपोर्ट 24,600, 24,800च्या वर 25,000पर्यंत जाऊ शकतं. 24,600 ब्रेक झाला तर फर्दर डिक्लायनिंग 24,400पर्यंत येऊ शकते. या लेवलनुसार तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. बँक निफ्टीमध्ये 55,000च्या वर मेंटेन राहिला तर 55,300पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. 55,300 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 55,300च्या वर मेंटेन राहिलं तर फर्दर अप होईल. अदरवाईज 55,000च्या जर खाली आलं तर 54,700 आणि 54,800 ही एक सपोर्ट रेंज आहे जिथंपर्यंत बँक निफ्टी उद्या खाली येऊ शकते. उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी आहे, तेव्हा मला वाटतं थोडंसं चॉपी ट्रेडिंग सेशन राहू शकतो. आज मार्केटनं ऑलमोस्ट एक इनसाईड कॅन्डल दिली आहे. कालची हाय आणि लो मध्येच आज मार्केट दिवसभर एंटायर कारभार केला आहे. कालचा हाय जवळपास 25,000 होता, आजचा हाय जवळपास 24,900च्या आसपास आहे, 24,950च्या आसपास आहे. लो जवळपास कालचा 24,670 होता, आजचा 24,685च्या आसपास आहे. त्यामुळे एक इनसाईड कॅन्डल आहे. मला वाटतं लवकरच उद्या किंवा परवामध्ये निफ्टी आयदर 25,000च्या वरती परत पुन्हा जाईल, अदरवाईज 24,600च्या खाली थोडीशी डिक्लायनिंग दाखवू शकते. असा सिनेरियो उद्या परवामध्ये आहे. त्यामुळं जोपर्यंत 24,600 आणि 25,000 ब्रेक होणार नाहीत हे 2 मेजर पॉईंट्स, तोपर्यंत निफ्टी रेंज बाउंड राहू शकते 24,600 ते 25,000च्या या 400 पॉईंटच्या रेंजमध्ये. 24,600 ब्रेक केला तर खाली येईल, 25,000 ब्रेक केला तर वरती जाईल. तर आपल्याला बघूया ह्या रेंजच्या बाहेर मार्केट आपल्याला कधी बघायला मिळतं, त्यानंतरच मार्केट एक दिशा पकडेल. आज NSEमध्ये 1,630 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 928 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 37 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 13 शेअरमध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या कमी आहे पण वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा सगळे सेक्टर्स वाढलेत. ब्रॉड बेस बाईंग म्हणता येईल आपल्याला. DIsकडनं झाले, पण सेक्टरचे आहेत ते फार असे कोणते मोठे ड्रास्टिक 3-4% वाढले नाही. सगळे अर्धा ते 1% याच्या जवळपासच सगळे सेक्टर्स वाढलेत. बँक्स असेल, IT असेल, फार्मा असेल, ऑटो असेल, मेटल असेल, FMCG असेल, लक्षात IT असेल, हे सगळे सेक्टर जे आहेत ते अर्धा ते 1%च्या आसपास पॉझिटिव्ह राहिले. त्यामुळे निफ्टीमध्ये जवळपास 100-125 पॉईंटची तेजी, सेन्सेक्सला 400 पॉईंटची तेजी बघायला मिळते. ग्लोबल मार्केट निगेटिव्हमध्ये आहेत. युरोपियन मार्केट 0.5% मायनस आहे. डाव फ्युचर 350 पॉईंट मायनस आहे. US मार्केटमध्ये थोडं रिसेशन, बॉन्ड डील, हायर बॉन्ड डील्समुळे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरवर प्रेशर, फिस्कल डेफिसिटवर प्रेशर, अशा पद्धतीची न्यूज US आहे. त्यामुळे US मार्केट्स डाऊन आहेत. म्हणजे US मार्केट खाली गेले तर निश्चित आपल्या इथं FIचं सेलिंग वाढू शकतं आणि आपले मार्केट थोडं खाली येऊ शकतं. पण मगाशी ज्या लेवल सांगितल्या 24,600 आणि 25,000 या रेंजमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत काळजी करायची आवश्यकता नाही.
24,600च्या खाली आलं तर थोडंसं खाली येऊ शकतं, अदरवाईज 25,000च्या वर गेलं तर थोडं वरती जाऊ शकतं. तर बघूया मार्केट्स उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.